जसं उन्हाळा लागले, शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत ना, तसं आपला दादू किंवा दीदी दोघातून एक जण आहे ना रोजचं देवपूजेचं काम त्यांच्याकडे दिलेलं आहे. असं थोडंसं मुलांना मग तेवढीच आवड पण तयार होते. दीदीने तर एकदम मस्त देवपूजा केलेली आहे. सगळं देवघर पुसून वगैरे घेतलं आणि बघा किती छान अशी मस्त पूजा केली. आणि आज आहे ना तर येणार आहेत मामा तिचा वाला म्हणजे माझा भाऊ, आणि त्यामुळे ना खूप मुलं आनंदात आहे. आणि मेन म्हणजे तो मागच्या उन्हाळ्यात आला का ह्या उन्हाळ्यातच येतो. आणि मग काही विचारायचंच नाही तयारी वगैरे. आणि मुलांना तर इतकी आनंद झालेला आहे, काय करू काय नको करू असं होतं. जशा सुट्ट्या लागल्या ना तसं एक सुद्धा काम वेळेवर होत नाही, कारण उठायलाच उशीर होतो आणि सगळं काम मग उशिरा होतं. जसं कसं आपली शाळा चालू असली ना सगळं टाईमला होऊन जातं. आणि मेन दुसरी गोष्ट म्हणजे ना उन्हाळ्यामध्ये काय होतंय, एक्स्ट्राची कामं भरपूर असतात बघा. आता जसे की मला ब्लाऊज वगैरे शिवायचा आहे, मसाला बनवायचा आहे, दळणं वगैरे आहे, कुरडई आहे, पापड आहे, किंवा आपण जेव्हा दुसरीकडून बनवून घ्यायचं असतं तरी आपल्याला भरपूर गोष्टी कराव्या लागतात. व्हिडिओ राहिले बोला बोला काहीतरी. हॅलो. तसं नाही व्हिडिओ नाही आज बाबू काहीतरी बोला. हा फोन लावायचा, नंबरच पाठ नाही, फोनच नाही. चलत आले एवढे लांब मग इथून तिथून नागपुरात एवढे लांब चलत आले. रिक्षाने यायचं ना मग. रिक्षाने जायचं यायचं ना. माठ तसंच आहे. अरे माठात ताजं शिळं पाणी होतं, गार पाणी माठातलं दे. जाऊ दे रे. खुजा हे खोल, हे निघालच. सरक खोल ना. त्या सरकायची गरज आहे. हे सरक सरक करू तुझा. हे आपल्या वैष्णवी मम्मी दे तेच पापड आहे. आम्ही आहे ना पूर्ण अशी एक पिशी एवढी पिशी भरून होती, सगळी कोल्डच काढली, एक पण नाही. डोक्याला काय झालं इथं काय कळ. तेच म्हणते त्याला काय. हा फोडलं. टिकली लावली दिसते. आणि कसं आहे गावाकडे सगळ्यांना लवकर जेवायची सवय असते, त्यांचं लवकर स्वयंपाक होतं, सगळं लवकर आवडतं. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, मला एकदम रिलॅक्समध्ये आणि दमाने स्वयंपाक करायचा आणि उशिरा जेवायचं. सकाळी थोडंसं चहा बिस्किट वगैरे खाल्लं किंवा नाश्ता केला तरी होतं. पण आता यांना आले नाही, यांना इतकी भुका लागल्या का बस. माझा अर्धा स्वयंपाक झालेला होता, थोडासा राहिलेला होता. तर म्हटलं चला करून घेऊया, आणि पटापटा करून दिलं त्यांना जेवायला. दिदीला म्हटलं वाढवून दे पटकन त्यांना. आणि तोपर्यंत मी इकडे भजे काढले आणि मग वरण भात भजी कुरडई पापडं चपात्या असं स्वयंपाक मी त्यांना केला. मग म्हटलं आता जाऊ द्या, कसं आहे जेवढं होईल तेवढं माझ्याच्याने मी त्यांना केलं. आणि भुकेले झाले होते, त्यांनी पण आवडीनं खाल्लं बरं का सगळं. आणि त्यांच्याबरोबर दादू बसला. म्हटलं दीदी मी नंतर बसते जेवायला. 2 दिवसामध्ये ना मी तुम्हाला जेवढं काही मला शूट करता येईल ना त्या गोष्टी मी थोड्या घरातल्या कामाच्या किचन वगैरे आवरलं, स्वयंपाक वगैरे भाजी. आणि मध्ये फोन पण बंद झाला, कारण काय मध्येच फोन गरम पडतो, मध्येच काहीतरी होतं आणि राहून जातं. आणि आता मेन सगळ्यात मोठं सरप्राईज म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर समजलंच असणार आहे. तर माझा भाऊ आलेला आहे आणि सोबत मुलगा आलेला आहे त्याचावाला. आणि मला तर खूप आनंद झाला, कारण आहे ना सुट्ट्यामध्ये मी काही गावाला गेली नाही, म्हणजे अजून सुट्ट्या चालू आहे. आणि क्लास संपला तसं माझ्या मागं सतत काम होतं, दीदीचे पेपर वगैरे अशा ह्या सगळ्या गोष्टी होत्या की ज्यामुळे मला गावाला जाताच आलं नाही. आणि आई मला म्हणत होती ये भेटायला पण तरी येणं झालं नाही. तर आता ही पिशवी बघून समजत असणार आहे की याच्यामध्ये काहीतरी खास आहे. आणि ही जी गोष्ट आहे ना खास, तर ही मला आली आहे माझ्या माहेरातून. आणि व्हिडिओ बघून तुम्हाला कळलं असणार आहे. तर आला आहे माझा भाऊ आणि भासा, दोघं जण आले. आणि मला खरंच आनंद झाला. आईला पण यायचं होतं पण तिला प्रवास सहन होत नाही,
कारण आता तिला गुडघे हात पाय म्हणा शरीर साथ देत नाही, जास्त चाललं ना दम वगैरे लागतो आणि प्रवास सहन होत नाही बिलकुल एसटीचा. त्याच्यामुळे तिला म्हटलं तू येऊ नको, म्हणलं कसं एक तर इतकी गरमी ऊन वगैरे त्यामुळं खूप त्रास पण होतो. आणि सोबत हे बघा आता आईनं दिलेलं आहे मला, म्हणजे बघा काय काय आणलेलं आहे, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवते. आणि हा माहेरचा वानोळा आहे मला आलेला आहे. आणि लग्नाला आज म्हणजे जवळजवळ 19 वर्ष झाले तरी हा वानोळा मला येतो. आणि माझा भाऊ म्हणजे ना तुम्हाला सांगते माझ्यापेक्षा मोठा आहे. आणि म्हणजे येताना मला काही नाही तर काही घेऊन येतो आणि लईत लई 2-4 दिवस राहतो. पण त्याला आता मी म्हटलंय आता त्याचा सगळा पाहून विचार करायचा आहे मला, चांगलं खायला वगैरे बनवायचं. नेमका आज तो आला, माझा स्वयंपाक झाला नाही, उशिरा उठली मी. आणि नेमकं कोणी येणार असले मला बिलकुल जाग येत नाही. मग तो आला, स्वयंपाकामध्ये वरण केलं, भात केला, अजून भजी केले, चपाती केल्या आणि बस एवढंच केलं मी. पापड वगैरे तळले कारण ठेसा वगैरे करायचा होता पण त्यांना लई भूक लागली, म्हणलं खा मग आता असंच. आणि नेमकं उन्हाळ्यामध्ये हिरव्या मिरच्या जास्त तिखट पण नसतात त्यामुळे ती भाजी तिखट झाली नाही, भजी तिखट झाली ना. आज बघा एक तर आळणी होणार, भजी 2 दिवस झाले माझे कोणी ना सगळं आळणी होतं. आणि अगोदर आहे ना सगळं कसं होतं तिथे खारट खारट. तर जाऊ दे, आता तुम्हाला मी दाखवते काय काय आणलेलं आहे. आणि आईची माया वेगळीच असते आपल्याला. बघा तुम्ही, त्यांना काय घरचं काही नसतं, ते पण विकत घेऊन खात्या, शेती वगैरे काही नाही, पण तरी तिनं मला एवढं सगळं दिलेलं आहे. आणि ते दाखवते मी तुम्हाला काय दिलेलं आहे. तर हे बघा, ही चाळण आहे, ही वहिनीनं घेतलेली, भाऊजाईनं घेतलेली माझ्या. तर पुरणाची चाळण आहे, माझी जी पहिली पुरणाची चाळण आहे ना ती पण मला आईनंच दिलेली आहे. आणि आता जेव्हा मी पुरणपोळ्या करीन ना मग तेव्हा दाखवीन मी ह्या चाळणीनं करून. आणि मस्त आहे. आणि पहिल्या अशाच चाळण्या होत्या गव्हाच्या दळणाच्या वगैरे सगळ्या. तर ही दिली आहे चाळण. आणि आता दिलेला आहे हे बघा, हे बॉक्स मध्ये. आता तुम्हाला ह्याच्यावर दिसत असणार कुकर वगैरे नाहीये. तर मला दीदी म्हणत होती मम्मी मी हे सगळं पासायला लावून देते, तिला म्हटलं थांब मला व्हिडिओ बनवायचा आहे आणि व्हिडिओ बनवला का मग लावून देऊ आपण, डब्यामध्ये भरून देऊ म्हणलं. आणि जसं माझं लग्न झालं ना तसं मला आई काही ना काही पापड वगैरे कुरड्या वगैरे सगळं देते. 2 वर्ष झाले मी तर कुरड्या बनवून घेते, नाही तर ते पण द्यायची मला तिथून. आणि हे बघा याच्यात आहे पापड, हे बघा. आता कोणती पापड आहे, ज्वारीची, तांदळाची, उडदाची, सगळीच पापड दिलेली. हे बघा, हे बघा सगळ्या प्रकारची पापड आहे. अजून याच्यात तांदळाची पापड दिलेली आहेत. ही बघा तांदळाची पापड. आणि तळली पण होती मी, पण व्हिडिओ घेतला होता बघा आपण, नाही घेतला. आम्हाला वेळेस ध्यानातच राहिलं नाही व्हिडिओ घ्यायचं. आणि कधी कधी असं पण होतं दमल्याने होतं ना मग लक्षात राहत नाही आणि कामाची पण घाई राहते. आणि एवढं सगळं दिलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते जेव्हा म्हणजे अजून तर आपली परिस्थिती सर्वसाधारणाची, पण पहिली खूपच असं नाही का भाड्याच्या रूममध्ये राहत होतो तरी पण माझा भाऊ मला तिथून इथं धान्य वगैरे तांदूळ सगळं घेऊन यायचं. तर तुम्हाला दाखवते मी. हे बघा हे आई असं असतं बघा बांधून दिलेलं. आणि कोणाच्या घरी येतं असं ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर हे बघा. आणि एकदा जी आईच होती ना मग 1-2 वर्ष झाले तेव्हा इथंच वडे बनवले होते. आणि तिकडे असे वडे करतात, हाताने नाही तोडत, झाऱ्याने काढलेली, कधी कधी हाताने पण तोडीतात. आणि मग यात दिले आहेत वडे, डाळीचे वडे. आणि यात त्यांचे कपडे. हे बघा कार्प घेतला, ओढणी स्टोल. हे बघा स्टोल दिलाय मला. अजून एक स्टोल आहे, हा लई छान आहे. म्हणजे अरे आता ना मला इतका आनंद झालाय ना, लई वेळचं मला दाखवायचं होतं, दाखवता राहून गेलं. आणि हे बघा किती छान आहे ना, कशावर पण मॅचिंग आहे का नाही दिले, मस्त आहे बघा. हा एक स्टोन दिलाय. आणि हे बघा
अगोदरच दिले त्यात हा जो आहे ना ब्लाऊज पीस दिलाय बघा किती छान आहे ना. आता छान असं मस्त ब्लाऊज शिवणार आहे मी याचवालं, कशावर पण मॅच होईल. आणि जवळजवळ दोन ब्लाऊज व्हायला बसले यामध्ये. आणि हे बघा तर यात दिली आहे साडी. आणि ही साडी मला माझ्या भावाने घेतली. मला म्हणला 2-4 दिवाळ्या झाल्या, 2 दिवाळ्या झाली, मला अशी साडीच नव्हती ना. ही बघा किती सुंदर अशी मस्त साडी घेतली. तर ही बघा ही साडी आणली आहे मला. ही साडी घेतली माझ्या भावाने. तर हे बघा इतकी मस्त साडी ना, इतकं सॉफ्ट सूत आहे ना. असं पूर्ण मला असं कॉटन सारखं, सिल्क कॉटन असं वाटतं. सिल्क पण नाही, फक्त कॉटन वाटतं. एकदम नरम आहे, चुरगळत पण नाही बघा. आणि ना हे बघा अशी मस्त फुलं आहे. आणि हे बघा खाली अशी लेस पूर्ण इथून तिथून भरलेले बरं की अशी डिझाईन आहे त्याला गुलाबाच्या फुलासारखी. आणि खोलून दाखवते आणि घालून दाखवीन मी. आता तुम्हाला दाखवते मी साडीमध्ये. हा बघा हा पदर आहे. आणि असं झालं मला ना, मी कधी घालते इतकी सुंदर साडी. आणि उन्हाळ्यात जरी घातली ना अशी वाटणार पण नाही बरं का ही साडी. असं गरम सुद्धा होणार नाही, इतकं सॉफ्ट सूत आहे. आणि कलर तर इतका भारी ना. हे बघा हा पदर आहे बरं का. आणि पूर्ण भरलेली आहे बघा. लांबी रुंदीला पण इतकी ना, खूप आहे लांबी रुंदीला पण. लय भारी यार. हे बघा झाली माझी धोंड्याची साडी, आधीच आली. मग मी धोंड्याला आता गेले ना मस्त. आणि हा बघा हा पीस आहे, हा ब्लाऊज पीस आहे. हा पूर्ण भरलेला आहे, मस्त टिकला आहे. आणि ही पण बॉर्डर त्यालाच असेल बरं का. आणि किती मोठा पीस आहे. अरे इतकी लईच मला पहिल्यांदा अशी साडी एवढी आवडली माहितीये का. आणि मेन म्हणजे माहितीये का तुम्हाला, साडी दिली तर दिली, पुन्हा वरून आहे ना असा भाऊ पाहिजे सांगायला. साडी बरोबर परकर दिलाय, मॅचिंग परकर आणलंय बघा. आणि अरे परकर लय स्वस्त भेटला मला इथे. 160 रुपयाला अशी परकर भेटते. 160-170. आणि ताई म्हणे 125लाच भेटला हा. बघा मग किती मस्त आहे. हा हे काय 180च 120ला आहे. किती भारी परकर बघा. कापड सुद्धा इतकं भारी ना, कॉटन आहे प्युअर. तर बघा मला तर एकदम भारी तुला काहीच खर्च करायचे का नाही, फक्त ब्लाऊज शिवून घ्यायचं मापाचं. ब्लाऊज पण मला शिवता येतं. मग काय करायचं. हा नाही आता मी अशी लावून दाखवते ना कशी दिसते मला. नाही ब्लाऊज घालायचा, ब्लाऊज घातला का एकदम भारी. ये नाही सुन मम्मी तुझ्या का ते थांबते. कॉन्ट्रास्ट मध्ये लय सॉफ्ट आहे ना. हे आवाज कमी करे. हा तर हे बघा ब्लाऊज मी शिवले बरं का रे. हे बघा असं मस्त पदर आहे. किती भारी वाटतो ना, कलर स्लिप फ्रेश वाटतो. आता फिर अशीच खाली पडते साडी. पदर हे बघा आता असं घ्यायचं. चांगला वर घे पूर्ण. मामा पप्पा सारखेच. अरे हा आता भारी दिसू राहिलं बाय. असं राहिलं अशी एकदम भारी दिसते. तर आता ही साडी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. साडीचं कलर वगैरे. आणि याला हे ब्लाऊज मी मॅचिंग केले जो ब्लाऊज आहे जेव्हा शिवीन ना तेव्हा घालून दाखवेन. आणि हे बघा हा सगळा पसारा आता आवरायचा आहे मला. आणि आधी साडी घातली तर मस्त छान अशी मस्त फोटो वगैरे घेते मी याच्यावरती. आता मला लयच भारी वाटते. आणि काढणार पण नाही मी लवकर. इकडे माझ्या व्हिडिओ मध्ये सुखो ते नाही येत व्हिडिओ, त्यांना नाही आवडत. असं घ्यायचं असतं. हे आण ना फोन, एक फोटो काढ ना मला याच्यावर लावायचं ना मला. दिसली पाहिजे मला साडी. आणि आता ना तो आहे ना त्याच्या फोन मध्ये माझा फोटो घेतोय आणि त्याच्या याला लावीन मग.
दिवस तर आहे ना असाच गेला आमचा आणि गप्पा गोष्टी. आता एवढ्या दिवसातून आला म्हणले फोनवर तर बोलणं होतंच आपलं, पण समोरासमोर बोलणं, मुलांचं धिंगाणा मस्ती, दिवस कसा कुठं गेला काही समजलं नाही. आणि मग आता संध्याकाळचा वेळ आला, म्हणलं चला काहीतरी छान असं बनवूया. चहा पाणी आम्ही सगळं घेतला, पण तो काय व्हिडिओमध्ये शेअर केलेला नाही, कारण चहा पाणी सरबत आणि उन्हाळा तर काय विचारलं तुम्ही. आणि त्यात तुमच्या दादांनी मस्त छान असे आंबे आणलेले आहेत. मग म्हटलं चला मस्त आमरस करू, मटकीची भाजी करू, चपाती करू, कारण पापड कुरडया ते तर मी सकाळीच केलेलं होतं, सारखं तेलकट पण खाऊ वाटत नाही. आणि याचा काही व्हिडिओ मी शेअर केलेला नाही, कारण म्हणलं व्हिडिओ शेअर करायला आता वेळ पण नव्हता, कारण स्वयंपाकाची घाई. आणि त्यांना मेन म्हणजे सकाळी लवकर सकाळी लवकर जेवायला लागतं, संध्याकाळी लवकर जेवायला लागतं. हे असं त्यांचं रुटीन आहे. त्यांच्या रुटीनमध्ये मला करायचं म्हणलं ना माझी जरा धारंबळच होती करायला. तरी पण म्हटलं चला आता दीदीला म्हणलं चल तू थोडासा व्हिडिओ घे, तिला पण तिचा अभ्यास असतो त्याच्यामुळे मला म्हणता येत नाही. ट्रायपॉड लावून घेता येतो पण तो फोनमध्येच गरम होतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि साडी कशी वाटली ते सुद्धा कॉमेंट करून सांगा.